लकी ड्रॉ के रेस में पहुंच सकती है और जिनके ओर से यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए हम आपके सामने कमेंट्री कर रहे हैं। खास तौर पे मैं किरण पाटिल सर का शुक्रगुजार हूँ और बिल्कुल उनका भी यहाँ पर कुछ देर बाद यहाँ पर आगमन हो चुका है। वे टीम के एक सर सेनापति है वो और बिल्कुल आज मुकाबला खेल कर भी आए हैं, तो स्वागत है किरण सर आपका। तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर मुकाबला है नवघर बना मोराबे, इनके बीच में एक रंगीन शानदार मुकाबला होगा। जीतने वाली टीम निश्चित रूप में लकी ड्रॉ के रेस में पहुंच सकती है। सोनारी टीम 2 मुकाबले यहाँ पर जीती हैं, आगे का सफर तय कर चुकी है, लेकिन देखना है उल्वे टीम ने भी अच्छा संघर्ष दिया और खास तौर पे जिस तरह से जब 42 का टारगेट था, संघर्ष तो जरूर किया था। ऐसा लग रहा था एक तरफ की ये मुकाबला वो निश्चित रूप में जीत लेंगे, लेकिन सोनारी टीम के गेंदबाजों ने वहां पर बेहतरीन प्रयास किया। लेकिन इस बीच अच्छी फील्डिंग वहां पर हमारे किरण पाटिल सर है और वहां पर बहुत से दर्शक भी हैं, उन्होंने भी देखा अच्छी फील्डिंग रही। ऐसे में देखा जाए तो जब तक थ्रो आए तब तक 2 रन लेने का मौका मिला बल्लेबाज अमर कृष्णा महात्रे को। कृष्णा महात्रे नवगढ़ टीम की तरफ, यहाँ पर मोराबे टीम की तरफ से बल्लेबाजी करते हुए नवगढ़ टीम के ये गेंदबाज भालचंद्र बंडा पिछले मैच में जब वो खेले थे तो 53 रन जरूर उन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए छोड़े थे। अच्छी बल्लेबाजी भी वहां पर नजर आई थी संदीप तांडेल द्वारा। 13 गेंदों में 37 की उन्होंने पारी खेली थी। अब उन्हें चेसिंग करनी होगी। तो यहाँ से देखा जाए तो जो मोराबे टीम है, प्रणय आपके गांव की ये टीम है, तो शायद आप एज ए स्कोरर जरूर है इस टूर्नामेंट के लिए, लेकिन मन के अंदर गांव के जीत के लिए आपकी चल बिचल जरूर हुई होगी, इसमें कतई संदेह नहीं। कोई भी हो, आप हो, मैं हूं या संदेह कोई भी हो, बिल्कुल वो तो गांव के लिए, देश के लिए वही उम्मीद रहती है कि चाहे कुछ भी हो, मन के अंदर मेरी यही भावना होती है कि हमारी जीत हो। तो ज़रूर शायद आप यहाँ पर स्कोरिंग कर रहे हैं। नितेश ज़रूर बता रहे हैं कि गणित तज्ञ, क्योंकि एक्सपर्ट गणित के बैठे हुए हैं, लेकिन इस समय यहाँ से बोल्ड, अब ये बोल्ड लिखने में कितना आपके मन के अंदर कितनी ठेस पहुंच रही होगी, ये तो हम वाकई जानते हैं। तो जरूर ये पहला विकेट गिरा है टीम मोराबे का 8 रनों के ऊपर। तो क्या बात है, अब मदन पाटिल आए मैदान के अंदर। जरूर यहाँ पर प्रणय पहले मैच में देखा जाए तो जब मुश्किल में थी शुरुआत जो कर रही थी मोराबे टीम, तो उस हालात जब चेसिंग कर रही थी तो उस हालात में शुरू में 2 विकेटें गिरी भी थी, लेकिन उस दौरान मदन पाटिल मैदान के अंदर आए थे और कप्तानी पारी उन्होंने खेली थी। 7 गेंदों में 20 रनों का योगदान दिया था और लगातार 4 चौके भी लगाए थे और वहीं से मैच यूटर्न लिया था मोराबे के पक्ष में। तो वही मदन पाटिल आए हैं, अच्छा स्ट्रोक खेलने की कोशिश, बिल्कुल मिड ऑफ में जाते हुए गेंद, 1 रन जरूर मिला है मदन पाटिल के लिए। 1 रनों के साथ उन्होंने अपना निजी खाता खुला किया है। स्कोर यहां से आगे आता हुआ तकरीबन 9 रन पहले ओवर का समापन यहां पर होता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। तो जरूर यहां से अब पहले ओवर के बाद 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं 1 विकेट के नुकसान पर। बालचंद्र बंडा ने पहला ओवर फेंका
अब यहाँ से गेंदबाजी में आए हैं भूपत पाटिल नवगढ़ टीम की तरफ से। भूपत पाटिल के ऊपर यहाँ पर भरोसा जताया है। देखा जाए तो धीरे धीरे शाम का वक्त आपके सामने, बिल्कुल ऐसे में देखा जाए तो कौन सी टीम अंतिम दौर तक पहुंचेगी, क्योंकि कल का जो यहाँ पर 40+ हंगाम हुआ, कल का दिन इस टूर्नामेंट का पहला देखा तो उसमें नागांव टीम 40+ यानी कि फाइनल के दौर में पहुंची है। तो आज देखना है कौन सी टीम यहाँ से आगे निकलती है। इनामों की काफ़ी बड़ी बरसात इस टूर्नामेंट के लिए, जीतने वाली टीम के लिए काफ़ी इनाम है और बहुत से इनाम देने वाली प्रतियोगिता 40+ की हम देख रहे हैं। स्कोर है इस समय 10 रन, दोहरे अंकों में टोटल पहुंचता हुआ। ये देखिए यहाँ से ऑफसाइड में खेलने की कोशिश की, पॉइंट के बदल से निकालने की कोशिश, अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का बुझारा यहाँ पर होता हुआ, लेकिन 1 रन जरूर मिली टीम, 2 रन मिले, 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आ गया तो वह 12 रन। कृष्णा म्हात्रे इस समय खेल रहे अपनी टीम के लिए, अच्छा साथ दे रहे हैं। इस वक्त सलामी के तौर पे वो आए हैं। देखा जाए तो 3 गेंदों का सामना किया है, 5 रनों का योगदान अब तक दिया है। गेंदबाज भूपत पाटिल फिर से एक बार मारने की कोशिश, देखना है इस वक्त नोमैंस लैंड में गिरती भी गेंद, लेकिन दूसरे के लिए पलटे हैं। और ये देखिए देखते देखते 2 रन यहां से मुकम्मल होते हुए, 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आ गया था वह 14 रनों के ऊपर। तो देखिए इस टूर्नामेंट के हमारे सर्वा खास तौर पे संचालक ट्रॉफी और जिनके नेतृत्व में जिनका काफी बड़ा योगदान और खास तौर पे कम आयु में जिन्होंने कामयाबी की उपलब्धि हासिल करने वाले हमारे इस टूर्नामेंट के सर्वा रुपेश पाटिल साहब, इनका यहाँ पर आगमन होता हुआ इस मंच के ऊपर पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक इस मंच के ऊपर तशरीफ लाते हुए, वेलकम रुपेश जी। सुबह से आपका यहाँ पर इंतजार हो रहा था, निश्चित रूप में यहाँ पर उनका आगमन हो चुका है, तो जरूर उनका हम तमाम आए हुए दर्शकों द्वारा और इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल स्वागत करते हैं। और हमारे नेहरा के उप सरपंच सुनील दादा पाटिल, उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है। स्वागत है सुनील दादा पाटिल इस मंच के ऊपर, आपका भी। तो देखा जाए तो यहाँ से निश्चित रूप में जिस तरह से हम ये मैच देख रहे हैं, नवघर बनाम मोराबे के बीच में संघर्ष हो रहा है जीत के लिए, एक दूसरे के साथ लड़ रहे हैं, क्योंकि चाहे कुछ भी हो जीत हमें ही चाहिए। इस सोच में यहाँ पर दोनों टीमें हम एक दूसरे के साथ अपना खेल अजमाते हुए, गेंद मिड विकेट में जाती हुई गेंद गई सीमा रेखा के बाहर, 4 रन, बढ़िया चौका। आला रे आला चकडे वाला बसून चकड्यामध्ये आला, बसून चकड्यामध्ये आमचे रुपये रायगड ठाण्यामध्ये। क्या बात है, लाजवाब। ये देखिए ये है विशेषता हमारे डीजे ऑपरेटर सूरज की। जब भी यहाँ पर निश्चित रूप में इस मंच के ऊपर जिनका आगमन हुआ, इस टूर्नामेंट के सर्वा सम्माननीय रुपेश शेठ पाटिल, इनका यह संगीत बजता हुआ। छकड़ों के भी काफी शौकीन हैं, काफी अच्छी पहल जोड़ी है उनकी इस क्षेत्र में भी। रुपेश शेठ पाटिल, इनका काफी बड़ा नाम है, तो जरूर देखा जाए तो समाज के हित के लिए भी काफी बड़ा योगदान है रुपेश शेठ पाटिल। इनका हमेशा गरीबों के लिए मदद और निश्चित रूप में अच्छे अच्छे कार्य उनके माध्यम से होते रहते हैं, तो ये होना चाहिए। और युवाओं का जोश, जिस तरह से युवाओं को प्रेरणा उनके माध्यम से हमेशा मिलती रहती है इस सुलवार नोट में। स्वागत है रुपेश जी पाटिल। उठाने की कोशिश, देखना है कारपेट का इस्तेमाल, ऑन साइड में लॉन्गों के क्षेत्र में जाती हुई गेंद, अमोल नीरज स्मृति जहां पर स्टैंड है वहां पर गेंद फील्ड किया गया। तब तक 1 रन यहां पर मुकम्मल होता हुआ महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल है 22 रन। 11 के रन रेट के हिसाब से अभी इन रनों को बनाए जा रहे हैं। शुरुआत तो अच्छी हो रही है और इस समय मोराबे द्वारा तो पानी की मांग की गई मैदान के अंदर। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश भाई, नावाची त्यांच्या चर्चा हो, गावागावान ती होई
वर्ष पहिला हाय मानाचा सुंदर या आयोजनाचा, वर्ष पहिला हाय मानाचा सुंदर या आयोजनाचा. रुपेश पाटील भाईंनी केला आयोजन क्रिकेट सामन्यांचा, रॉयल स्पोर्ट 11 क्रिकेट संघाने आयोजन केला सामन्यांचा. तो 2 ओवर के बाद पहले बल्लेबाजी करते हुए मोरावे टीम क्या पहुंची है 11 के रन रेट के हिसाब से 22 रनों के ऊपर. विकेट की बात करें तो एक विकेट गिर चुका है अमर म्हात्रे के रूप में. अमर ने अपने टीम के लिए 3 गेंदों का सामना किया, 5 रनों का योगदान दिया. कृष्णा म्हात्रे और मदन पाटिल यहां पर खेलते हुए शॉर्ट टर्म में अच्छी फील्डिंग का प्रयास, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे हैं. और ये देखिए चतुराई दिखाई है कृष्णा म्हात्रे ने, बिल्कुल आंखों में इशारा किया, जैसे ही थोड़ी सी मिस फील्ड भी वहां पर 2 रन यहां पर पेश करते हुए दोनों बल्लेबाज. 2 रनों के साथ स्कोर यहां से आ गया था वह 24 रन, 24 रन. मोरावे टीम यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए कितना रन रेट, कितना टारगेट यहां पर खड़ा कर पाएंगे, क्योंकि नवगढ़ टीम यही चाह रही है कि कम से कम रनों के अंदर रोक लगाने की कोशिश हम करेंगे. लेकिन जवाब में यहां पर अच्छा खेल हो रहा है मोरावे टीम द्वारा. इस बीच आगे जरूर आए थे, लेकिन इस मर्तबा अपील तो भी थी, लेकिन अपीलों में उत्साह दिखाई दिया, विश्वास की कमी. ऐसे में देखा जाए तो यहां से क्रीज के ऊपर सुरक्षित पहुंचते हुए विकेट कीपर ने तो अच्छा यहां पर काम किया था, लेकिन बल्लेबाज भी चतुर थे, आगे जाकर फिर से वापस आए. विश्वनाथ कोहली सर अंपायर की भूमिका में है. ऐसे में देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति, स्कोर रुका हुआ है, वाइड जरूर है, सॉरी. तो वाइड है ये गेंद. तो ये नो बॉल, ये देखिए नो बॉल करार. आप ये फ्री हिट, ऐने के देखा जाए तो सोने के ऊपर सुहागा. तो 26 रन. और ये देखिए यहां से अच्छा प्रयास, लेकिन 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और देखते देखते 2 रन मुकम्मल हुए. आप कहीं ना कहीं थोड़ी सी थकान महसूस हो रही है, क्योंकि इस उम्र में, इस आयु में ऐसा होता रहता है. लेकिन मैं दाद देना चाहूंगा इन खिलाड़ियों की, आज भी अपना फिटनेस बनाए रखे हुए हैं. हाँ देखिए यहां पर 3 मर्तबा डबल रन दौड़कर पूरे किए हैं, तो कहीं ना कहीं ये गमचक तो होगी ही, इसमें कोई संदेह नहीं है. तो ऐसे में देखा जाए तो यहां से मिली एक सिंगल, स्कोर 1 से आगे आता हुआ 29 रनों के ऊपर. गेंदबाजी में रवि पाटिल को हम देख रहे हैं नवगढ़ टीम की तरफ से, रवि पाटिल, लेकिन सामने बल्लेबाज है मदन पाटिल. और ये देखिए लॉफ्टेड हिट, क्या बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से एक दंदनाता हुआ शॉट, 6 रन. दो रन यहां पर 2-2 रन पूरे किए हैं, तो कहीं ना कहीं ज्यादा यहां पर दौड़े हैं मेरे हिसाब से कृष्णा म्हात्रे. कडे स्पर्धा होती, त्याची बोली लागली 200 रुपये. काय 200 रुपये म्हणजे कांदा बटाट्याची गाडी लावून नाक्यावर, काय 200 रुपये का बोली झाली दादा. नाक्यावरची लेबरची मध्ये 700 आहे. क्योंकि दशरथ दादा पाटिल, उनकी जो ऑडियो क्लिप जब भी बजती है तो दर्शक खुश होते हैं, तो सामने आकर दर्शक कितने खुश होंगे. तो जरूर काफी फेमस व्यक्तिमत्व है और बिल्कुल कॉमेडी के एक्सपर्ट, और बिल्कुल जिनकी कॉमेडी सुनने के लिए काफी तादाद में दर्शक आते रहते हैं.
और ये देखिए बेहतरीन पूरी तरह से गेंद को नाप तोल लिया था, लेकिन यहां पर थोड़े से फंबल हुए जरूर थे, लेकिन अच्छा कलेक्टिंग वापस किया। निश्चित रूप में 2 रन जरूर यहां पर मिले बल्लेबाज मदन पाटिल को। 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 37 रन। और इस बीच गेंद स्क्वायर कट करने की कोशिश, लेकिन इस मर्तबा क्या छूटा है और क्या छूटने के बाद बल्लेबाज मदन पाटिल को ये मिला जीवनदान, यानी कि ऐसे में देखा जाए तो 1 रन भी मिला। ऐसे में देखा जाए तो बड़े बल्लेबाज को जब आप मौका देते हैं तो निश्चित रूप में उस मौके का सुनहरा पल बनाने से वो चूकते नहीं है। इसे में देखा जाए तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल की बात करें तो 38 रन, 38 रन, 1 विकेट लॉस फ्रॉम मोराबे। आई दर्शन घे तो देखना यहां से अंतिम ओवर का महज खेल बचा हुआ है। टीम का टोटल है 38। कुछ 12वां प्लेयर अंदर जाना है, चोट महसूस हुए हैं, पर बंडा मामा आपको अब जाना होगा। चलो ये भी अच्छी बात है कि हम सुबह से आपको कुर्सी में बैठकर देख रहे हैं, लेकिन अब मैदान के अंदर आप उतरते हुए। संदीप सर, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपल्याला सांगतंय की मलाही मैदानात उतरायची इच्छा होती आणि ती इच्छा इंजरी का होईना परंतु ॲज अ रिप्लेस्ड प्लेयर म्हणून ते मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतात। वय वर्ष 60 ओलांडल्यानंतरही मैदानामध्ये अगदी सशक्त आणि हा खऱ्या अर्थानं 40+ हे गमक आहे। म्हणूनच की काय स्टे फिट स्टे यंग ह्याच्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल, हे मिशन आहे संदीप सर। तो जरूर यहां से 38 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर कुंदन बंडा गेंदबाजी में हम देख रहे हैं। पहली गेंद 30 ओवर की गेंद को निश्चित रूप में जिस तरह से कवर के माध्यम से खेलने की कोशिश, लेकिन गेंद गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। ये देखिए क्या छोड़ने का नतीजा, गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। मदन पाटिल के भले से निकलता हुआ ये शानदार चौका। और जिस गेंद के ऊपर आया चौका, ऐसे में 5 गेंदों का महज खेल बचा हुआ है। टोटल स्कोर है 42 रन। गेंद हवा में, लेकिन नो मैंस लैंड, बिल्कुल 1 रन जरूर मिलेगी मदन को। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 43 रनों के ऊपर एक अच्छे सुस्थिति में पहुंचती भी नजर आ रही है, क्योंकि अभी भी 4 गेंदों का खेल मैच बचा हुआ है और 10-12 रन भी इन 4 गेंदों में आते हैं तो एक बड़ा टारगेट मेरे हिसाब से बन सकता है। लेकिन नवगढ़ टीम यही अब चाह रही होगी कि कुंदन बंडा कम से कम इन 4 गेंदों में रन दे। इस बीच ये गेंद पॉइंट पर शायद लगी। ऐसे में देखा जाए तो खुद को वो महसूस मान रहे हैं। बिल्कुल, इसीलिए तो हम हमेशा कहते हैं कि जब भी आप मैदान के अंदर उतरे बल्लेबाजी के लिए तो सपोर्टर का होना बेहद जरूरी होता है। बिल्कुल, क्योंकि विदाउट सपोर्टर कोई भी खेलने की कोशिश मत करो। ये गेंद अच्छी गेंद, अब कहीं ना कहीं यहां पर कमबैक की उम्मीद दिला रहे हैं कुंदन बंडा, और यही चाह रहे हैं नवगढ़ टीम कि कैसे भी करके यहां पर ये 4 गेंदें निर्णायक फेंकी जाए। तो ऐसे में 2 गेंदें तो निर्णायक फेंकी है उन्होंने, अब बची भी सिर्फ 2 गेंदें हैं। और ये देखिए फिर से एक बार यहां से अब कुछ नहीं हो सकता है। क्या जरूरत थी, क्योंकि यदि आपको वहां पर यदि मदन को मौका देना है तो आपको वहीं पर रुकना चाहिए था, ना कि वो क्रीज छोड़ने की जरूरत थी, क्योंकि क्रीज छोड़ेंगे तो विकेट कीपर उतने चालाक है कि वहीं पर ही आउट करेंगे। तो मदन पाटिल आउट हुए। अब कृष्णा आपको जाना होगा नॉन स्ट्राइक एंड के ऊपर और नए बल्लेबाज आएंगे यहां पर शायद स्ट्राइक के ऊपर, इसमें बिल्कुल संदेह नहीं, दौरा नहीं है।
टेटर बल्लेबाजों में से वो चुने जाते हैं 40 प्लस के लिए, लेकिन जिनके ओवर से काफी बड़े बड़े हिट भी देखे हैं, लेकिन देखना अंतिम गेंद है उनके लिए। लेकिन ऐसे भी देखा जाए तो यहाँ से लॉन्ग ऑन में जाते हुए गेंद एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश, लेकिन यहाँ पर नहीं दौड़ पाएंगे शशिकांत और एक ही रन। देखिए लाजवाब गेंदबाजी, लाजवाब कमबैक मैं कहना चाहूंगा कुंदन बंडा की ओर से, क्योंकि पहली 2 गेंदों में 5 रन उन्होंने खर्च किए थे, लेकिन पिछली 4 गेंदों में सिर्फ 1 रन दिया और देखा जाए तो 1 विकेट रनआउट के रूप में जरूर मिला है। तो टोटल 6 रन खर्च किए इस ओवर में, एक बेहतरीन कमबैक भरा ओवर यहां पर नजर आया। टोटल है 44 रन, अब जीतने के लिए 45 रनों की जरूरत, लेकिन 45 रन किस तरह से बनेंगे और ये 45 रन किस तरह से रोके जाएंगे मोराबे टीम की तरफ से, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र निश्चित रूप में आज दिन भर काफी अच्छा उनका आवाज आप सुन रहे हैं, नितेश जी भोईर एंड फ्रॉम करावे। तत्पूर्वी व्यासपीठावरती आमचे सन्माननीय पाहुणे खऱ्या अर्थाने नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। आणि या स्पर्धेचे सर्व रुपेश शेठ पाटील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल संचालक यांचं देखील हार्दिक स्वागत। तर वळूया पुन्हा एकदा नितेश भोईर यांच्याकडे। वेसावची पार नेसली गोनवा सारा, वेसावची पारू नेसली गोनवा सारा। तर आम्ही डीजे मास्टरला थोडीशी विनंती करतोय, एखादा पोवाड जर का तुमच्याकडे असेल तर थोडंसं रेडी ठेवा, कारण यानंतर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राचारण करणार आहोत आणि आपल्याला नक्कीच संपूर्ण वातावरणाचा भौगोलिक दृष्ट्या जर का विचार केला तर भगव्या रंगाचे सूर्यकिरणांचं नक्कीच दर्शन होईल। आणि जसं मात्र भगवा रंग दर्शित होतं तसं पहिलं स्मरण होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि दुसरं स्मरण होतं ते उगवत्या सूर्याचं, त्यानंतर मावळत्या सूर्याचं, आणि अशा या वातावरणामध्ये चाललेला हा खेळ आपण पाहत आहे। पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करूया। आणि आज व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्यांच्या प्रगल्भ विचारातून ही संकल्पना साकारण्यात आली आणि यशस्वीरित्या ग्रामीण टेनिसची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिले, आणि त्यांच्याच माध्यमातून 40 प्लसच्या तब्बल 20 संघांना प्राधान्य दिलं गेलं आणि त्यांचं यथोचित शुभ सन्मान आपण पाहिला असेल, आणि त्यांचा सन्मान आपण पुन्हा एकदा शब्दसुमनांनी करूया। आज संजीवनी 40 प्लस रॉयल स्पोर्ट्स अमोल नीरज स्मृती उल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय आदरणीय रिस्पेक्टेड नवनिर्वाचित युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं ज्या नावाचा उल्लेख वारंवार या संपूर्ण स्पर्धेमध्ये होतो, या स्पर्धेचा आधारस्तंभ शिल्पकार आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट रिस्पेक्टेड रुपेश शेठ पाटील साहेब यांचं शुभ आगमन होते। त्यांचा आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया आणि त्यांच्या समवेत उपसरपंच साहेब नेरे ग्रामपंचायत रिस्पेक्टेड सुनील दादा पाटील यांचं देखील आपण स्वागत करूया। आणि या संध्याकाळच्या सत्राला आपण करणार आहोत सुरुवात। तत्पूर्वी जे पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा झाल्या त्या धावांचा लेखाजोखा आपण प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवूया। पहिले 4 षटकं होते आणि 4 षटकांमध्ये एकंदरीत धावांचा जर का आलेख बघितला गेला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, आपल्याला 9 धावा पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर जो धावांचा आलेख वाढला गेला, दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली, तिथं धावा आल्या तब्बल 13 आणि तो आलेख वाढतच गेला। तिसऱ्या षटकामध्ये रवी पाटील यांना धावा खर्च केला 16, त्या षटकामध्ये 1 षटकार आपण पाहिला आणि एकंदरीत 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली
ती तब्बल 44 धावा पहिल्या इनिंग मध्ये काढल्या गेल्या. 45 धावांचा पाठलाग इथे करायचा आणि त्या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय मोरावे. नवघर हा संघ आणि नवघर संघाच्या वतीनं सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज प्रथम जोडी राजा जोशी आणि नकुल बंडा या नावामध्येच किती वजन आहे पहा. मगाशी त्यानं एक भारगच्च खेळ केला आणि अगदी मी म्हणे नावाप्रमाणे क्रिकेटला साजेशा असा खेळ त्यानं आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला आणि पहिला विजय संपादित केला होता. गोलंदाज पहिला चेंडू शॉर्ट लाईन होता. इथे मात्र पिक करायचं होतं. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये थोडंसं सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. आडवा पट्टा हॉरिझॉन्टल बॅटेड अटेम्प्टेड स्ट्रोक होता परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क झाला नाहीये. लॅक ऑफ अ कनेक्शन हा असेल पहिला डॉट बॉल. बिंदी गेंद विनायक कोहली बॅकफुटवरनं या चेंडूला हुक केलाय. हुक केलेल्या चेंडूवर धावा मिळतील. ओव्हर द डीप बॅकवर्ड रिजन फॉर बॅट्समन राजा जोशी गेट्स ऑफ द मार्क विथ द 4. तुळापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर खरा झुंजार संभाजीचा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा बाळपणी बुकेल वाघाला उभा फाडला. किती बरं वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर. यावेळेला हा असेल व्हाईट बॉल. वाईडनं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 1 आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 5 वर. अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 21 दिवसात 20 किल्ले हस्तगत केली आणि तीच कहाणी या पोवाड्याच्या माध्यमातून सादर करत असताना डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे गीत असंच वाजत जाईल कारण नवीन परंपरा निर्माण करणं हे कठीण आहे. म्हणूनच ज्या परंपरा जुन्या आहेत आणि तो इतिहास त्या इतिहासाचा वारसा जपण्याचं काम आम्ही करतोय. डीजे मास्टर आम्हाला देत आहेत साथ आणि ही संपूर्ण माहिती आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेदरम्यान नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. अलॉंग विथ क्रिकेट वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 6 फॉर नन आफ्टर 4 बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही त्याच्यामध्ये एक वाईड गेला म्हणजे एकंदरीत फेअर डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या फक्त 3. विनायक कोहली अलॉंग विथ कॅप पंचांच्या डाव्या अंगानं ओर विकेटनं यावेळेला मात्र अटेम्प्ट केलाय. कमिट केलं होतं की मला हा चेंडू स्लॉक करायचा आणि स्लॉक केल्यानंतर इथे मात्र थोडंसं टायमिंग चुकलं तरी देखील ही धाव मिळेल. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चांगली ग्रिपिंग करतोय. चेंडू फेक करेल आणि या एका धावणं संघाची एकूण धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 न वाढ होते. पोहोचतोय 7 वर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा ऑन साईडला 4 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 सीमारक्षक आहेत. ऑफ साईडला आपल्याला 3 पाहायला मिळतात. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे. बरोबर थर्डमॅन पर्यंत पोहोचेल. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक पिक करतील थ्रो करतील तोपर्यंत या धावा मिळतील 2 मोर ॲडेड into the total score moves on 9 for the loss of no wicket after 5 deliveries and 1 ball to go of this very first over of the second inning to spell chase करताना मैदानामध्ये उतरलेत राजा जोशी आणि नकुल बंडा. स्टॅकर एंड वर आहे. राजाच्या बॅटमधनं येतो हा तडाखा आणि बरोबर डीप मिड विकेट आणि आणखी खाऊ कॉर्नरच्या मधून छेदून भेदून हा चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स आणि हा येईल दुसरा चौकार राजा जोशी याच्या बॅटमधनं आणि टू एंड ओव्हर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 13. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो त्याच्या बॅटमधनं
5 चेंडू फेस केले, 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, एक सिंगल एक डबलच्या साह्याने त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा जर का विचार केला तर अजूनही एकावर एक म्हणजे 11 ही धावसंख्या त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. चेंडू त्यानं फेस केलेत 5. अर्थातच वीरेंद्र सेहवागच्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग मैदानामध्ये उतरल्यानंतर अगदी मी म्हणेन पहिल्या चेंडूवर एक चौकार षटकार नेहमी आपल्याला पाहायला मिळायचा आणि 50 चेंडूमध्ये 100 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटनं त्याची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळायच्या. अगदी तसाच बरोबर 200च्या स्ट्राईक रेटनं हे धावपळ पुढे जात आहे. राजा जोशी याच्या बॅटमधनं 5 चेंडूमध्ये 11 धावांची केली. नवीन गोलंदाज नंदकुमार ऑन द बॉलिंग अराउंड द विकेटनं या वेळेला पहा मागच्या एका चेंडूवर ताकद आणि या वेळेला नजाकत. तुमच्याकडे किती ताकद आहे ती ताकद सादर करण्याची संधी तुम्हाला गोलंदाज जरूर देईल, परंतु त्यानंतर बुद्धिचातुर्यानं दाखवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट लेट कट केलेल्या चेंडूवर मिळतील धावा 4 टू एंड आणि इथे मात्र पहिल्या चेंडूला स्वागत करतोय 4 ने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 17 वर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे. प्रारंभ तुम्ही कसा करताय, सुरुवात तुम्ही कशी करताय यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. म्हणूनच म्हटलं जातं वेल बिगन इज द हाफ डन. सुरुवात इथे चांगली करतोय आणि इथे संपन्न कशी काय करेल इनिंग. अजूनही 28 धावांची गरज आहे. ओहो हो पहा काय कल्पकता आहे, मनगटामधली ताकद तो दाखवतोय. इथे देखील वैविध्यतापूर्ण फलंदाजी आहे. जागेवरनच गोलंदाज कोणत्या लाईनला गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने चेंडू ओव्हरपिच फेकला होता डाव्या इष्टीकडे होता अगदी त्याच वेळेला त्यानं ओळखलं. वॉट अँटिसिपेशन याला म्हणतात एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक. टेनिस क्रिकेट विश्वाच्या परिभाषेमध्ये जिथे गोलंदाज फलंदाज गोलंदाजाच्या लाईन आणि लेंथनुसार मिरिटनुसार खेळ करतो, इथे मात्र अनुभव मी म्हणेन खूप चांगला प्रात्यक्षिक एक्झिक्युशन 100% आहे. फलंदाज नकुल बंडा यांच्या माध्यमातून 7 वर खेळतायत. या वेळेला मात्र फटका जोरकस मारायचा होता. जी पॉवर जनरेट करायची होती ती पॉवर जनरेट करता आली नाही. तरी देखील 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होतंय थोडंसं मिसफिल्डिंग, थोडंसं फंबलिंग. तदनंतर या पुन्हा एकदा धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 म्हणजे जवळजवळ 50% अर्धा पल्ला पूर्ण केला आणि अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 24. 45 धावांचा टार्गेट आहे. नकुल बंडा आणि राजा जोशी ही सलामीचे फलंदाज, त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. नंदकुमार पाटील हा आहे गोलंदाजी मार्कवर. जिथे चौकारानं त्यानं सुरुवात केली होती त्यानंतर मात्र कमबॅक करून दिले आणि कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. आणि आता मात्र मोठे फटके मारण्याला नक्कीच विवश केलं जाते फलंदाज नकुल बंडा आणि राजा जोशी यांना. दोन्ही फलंदाजांकडे आहे जबरदस्त ताकद. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्याला कोणत्याही बाजूला इथे मात्र षटकार चौकार लगावण्याची त्यांच्याकडे आहे जबरदस्त क्षमता, पोटेन्शियल, कॅलिबर. आणि या वेळेला चेंडू मात्र लोड फुलटस हलक्या हाताने डिफेन्स शिवपवित्र घेऊन ढकल काय होतंय. इथं मात्र काय घडतंय, बिघडलं जाते ते मोरावे संघासाठी आणि हा चौकार मिळतो मिसफिल्डिंगचा. ये भगवान गेलात तुम्ही, भविष्यात तुमची आठवण राहील. दुनिया जरी संपली राजे शान तुमची कायम राहील, असे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित हे गीत. या विलाचंड लॉफ्ट गेलाय. इट्स गॉन अप अँड डाऊन इनटू द क्राउड टुवर्ड्स द मिड विकेट रिजन फॉर हाय अँड हॅन्डसम ह्यूज अँड ह्युमंगस 6. चढ़ गया भगवा रंग रंग. येस आणि मॅच मध्ये जबरदस्त शिरकाव करतोय. अर्थातच नवघर हा संघ मैदानामध्ये उतरल्यानंतर 45 धावांचं टार्गेट इथं सेट केलं होतं आणि 24 चेंडूमध्ये 45 धावा. पूर्वार्धामध्ये जर का बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 19 आणि
2 षटकांच्या अखेरीस जर का बघितलं गेलं तर एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. आता मात्र चेंडू आणि धावांचं जर का समीकरण मॅथमॅटिकल इक्वेशन जर का बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी प्रति एका चेंडू मागे 1 रन अर्थातच 13 धावांची गरज आहे आणि 13 धावा डिफेन्स केल्या जातील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तो आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर हे ठळकतंय की आमचा संघ आता मात्र पराभवाच्या उग्र छायेमध्ये, परंतु कोणत्याही क्षणाला कमबॅक करण्याची संधी ही तुम्हाला दिलेली आहे. मॅच मध्ये कोणतेही टार्गेट, कोणतेही इक्वेशन, कोणतेही समीकरण तुम्हाला विजयाची हमी शाश्वती देत नसतं, गॅरंटी देत नसतं. आणि म्हणूनच की काय खूप चांगला संघर्ष करून तुम्ही कोणत्याही क्षणाला आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकता. ही आहे खऱ्या खेळाडूची ओळख आणि ही संधी तुम्हाला दिली आहे. आता मात्र चेंडू सुपूर्द केलाय कॅप्टननं गोलंदाज मदन पाटील यांच्याकडे. गोलंदाजी साकारेल का? पहिला चेंडू लॉफ्ट केलाय मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. हा येईल चौकार. तुम्ही कसोटीला सांगा की वारसा हा संघर्षाचा आहे, कारण संघर्ष इथे सुरू झालाय गोलंदाजाचा. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. या वेळेला देखील फिक खेळला या चेंडूला आणि सरळ विरकावून दिला. दुसरा चौकार. आता मात्र मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मनसुब्यामध्ये फैनामध्ये उतरलाय अर्थातच नकुल बंडा. डीजे मास्टरला थोडंसं आम्ही थांबवतो कारण मगाशी उल्लेख झाला प्रणय बंडा या नावामध्ये किती वजन आहे पहा. एका बाजूला हा फलंदाज जर का ठेवला ना तर दुसऱ्या बाजूला 10 फलंदाज बसतील, इतकं वजन आहे. आणि म्हणूनच की काय भारगतचं जबरदस्त बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन करत असताना त्याच्या बॅटमधनं एकही चेंडू आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आपण डॉट पाहिला नाहीये. हा असेल प्रेशर. 1 धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल आणि जिंकण्यासाठी धावा मात्र आता गरज आहे ती फक्त 10 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॉडी लँग्वेज डाऊन. येस, खूप चांगली स्मरण तुम्ही करून दिले आम्हाला सय्यद बंडांची. आणि इथे 1 धाव मिळाली. 9 चेंडू आणि 3 धावा. थोडस का होईना परंतु बॉडी लँग्वेज डाऊन, आत्मविश्वास थोडासा खालावला असेल तो मरावे संघाचा, कारण कमी धावसंख्या राहिली आहे. चेंडू असतील 9, जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. अक्रॉस द लाईन इथे एसटी उद्ध्वस्त करतो आणि फलंदाज स्मिथ हास्याने बाहेर परततोय, कारण त्याला माहिती आहे मी माझा काम परिपूर्णतेने करून बाहेर येतोय. आणि रोल जो डिफाईन केला होता कॅप्टननं, सलामीचा फलंदाज कसा असावा आणि त्याच्या बॅटमधनं राजा जोशी याच्या बॅटमधनं आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. त्या 8 चेंडू त्यानं फेस केले, 21 धावांची खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. तो परततोय आणि मॅच फिनिश करण्यासाठी 1 डाऊनचा स्पेशालिस्ट फलंदाज मैदानाकडे जाईल. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपतंय ते 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. 8 चेंडू 3 धावा. अंतिमच्या टप्प्यात आपण पोहोचतोय आणि संध्याकाळच्या सत्राला आता मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ना या वेळेला चेंडू हव्यामध्ये. इट्स गॉन अप इन द एअर. ओ बॉय दॅट्स गॉन अप इन द स्काय आणि इट इज द एंड ऑफ द सेकंड इनिंग. आणि मॅच इथं फिनिश करतो या षटकारानं अगदी धोनी स्टाईलनं. आणि षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या मात्र पहार पोहोचली आहे ती जवळजवळ 47-48 वर. आणि इथे विजय संपादित करतोय तो नवघर संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स नवघर टीम, you have qualified into top चिठ्ठ्यांमध्ये तुम्ही प्रवेश करताय, लॉट्स मध्ये तुम्ही प्रवेश करताय. आणि यानंतर आम्ही सोनारी संघ, नवघर आणि चिठ्ठ्या उडवणार आहोत. आम्ही कॅप्टन्सना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचंय प्लीज. टीम सोनारी आणि रिप्रेझेंटेटिव्ह और कॅप्टन आपण यायचंय प्लीज. तर चला, सोनारी संघाचा संघनायक आणि नवघर आपल्याला लकी ड्रॉसाठी यायचं आहे. तसेच व्यासपीठावरती आपण काही सन्मान घेणार आहोत. प्रणय 2 चिट्ट्या कर. तर नेरे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा पाटील यांना विनंती आहे की आपण या
आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर सुनील शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मी आमचे सन्माननीय सिकंदर दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील दादांचा इथे शुभ सन्मान होतोय. तसेच शैलेश पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. तर पाहतोय आपण सुनील दादांचा इथे शुभ सन्मान होतोय. तर कोपरोलीचे आमचे शैलेश पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आमचे रुपेश शेठ पाटील हे देखील इथे आहेत, या आपण देखील. तर खोपटे संघ आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. कॅप्टन ऑफ खोपटे. येस, आणि नेक्स्ट अनाउन्समेंट इज मॅन ऑफ द मॅच मिस्टर राजा जोशी, नवघर संघाचा सलामीचा बहादूर खेळाडू. 8 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी. तर आपण चिठ्ठ्या इथे करणार आहोत सर्वप्रथम. तर सामन्यावरच पुरस्कार देण्यासाठी मी सुनील शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सामन्यावरचा पुरस्कार देऊन राजा पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. राजा जोशी, ज्याच्या नावामध्ये राजा आहे, राज केलं त्यानं, आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलंय. संदीप सर. नक्कीच नक्कीच अप्रतिम. कारण धावांचा विचार केला तर अतिशय चांगल्या धावा होत्या, परंतु कुठेतरी त्या धावांवर देखील त्याने मात केली आणि अतिशय अप्रतिम फलंदाजी ते दाखवली आहे आणि सामन्याचा हिरो तो ठरतोय. राजा जोशी, अभिनंदन. तर चिठ्ठ्या आपण इथे उडवणार आहोत. येस, आणि नवघर, खोपटा आणि सोनारी हे 3 कॅप्टन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतील आणि तिन्ही कॅप्टन्स दरम्यान चिठ्ठ्या उडवल्या जातील. सोनारी, नवघर आणि खोपटा